सविस्तर माहितीसाठी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक हे आज एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत। सकाळी 11 ते 12च्या दरम्यान वैभव नाईक रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत। 2020 ते 2022 या दरम्यान मालमत्ता वाढीबाबत वैभव नाईक यांची एसीबी चौकशी करणार आहे। त्याचबरोबर राजन साळवी यांची देखील एसीबी चौकशी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। ठाकरेंच्या पक्षाचे आमदार वैभव नाईक हे आज एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत। सकाळी 11 वाजता ते चौकशीसाठी जाणार आहेत। रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात ते 11 वाजता पोहोचतील आणि 2020 ते 2022 या दरम्यान मालमत्ता वाढीबाबत वैभव नाईक यांची एसीबी चौकशी करणार आहे। त्याचबरोबर राजन साळवी यांची देखील एसीबी चौकशी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय ठाकरे पक्षाचे आमदार हे एसीबीच्या रडारवर आलेले आहेत। नाईक रत्नागिरी एसीबी कार्यालयामध्ये आज सकाळी 11 वाजता जाणार आहेत। एसीबी कार्यालयामध्ये त्यांची चौकशी होणार आहे। मालमत्ता वाढीबाबत आता वैभव नाईक अडचणीत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमदार वैभव नाईक यांची आज एसीबी कडून महत्त्वाची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता या चौकशीमधून नेमकं काय समोर येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर राजन साळवी यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच ठाकरे पक्षाचे आमदार हे एसीबीच्या रडारवर आलेले आहेत। ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक हे आज एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत। सकाळी 11 ते 12च्या दरम्यान ते एसीबी कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्यांची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी सुरू होणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी शिवाजी पार्क येथे सुरू आहे। अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो अनुयायी येतात आणि अत्यंत आदराने चैत्यभूमीला भेट देतात। बाबासाहेबांची प्रतिमा आणि मूर्ती समोर अभिवादन करतात आणि यासाठी मुंबईमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी आता जोरदार सुरू आहे। शिवाजी पार्कात ही तयारी करण्यात येते। अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी खरं तर देशभरातून लाखो अनुयायी इथे येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे ही तयारी करण्यात येते। बाबासाहेबांची प्रतिमा आणि मूर्ती समोर लाखो अनुयायी या दिवशी अभिवादन करतात आणि यासाठी मुंबईमध्ये मोठी तयारी करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क मधली ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। हजारो अनुयायी अभिवादनासाठी या दिवशी येणार आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी मुंबईतल्या शिवाजी पार्कात जोरदार सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील थेट शिवाजी पार्कातून जोडले गेलेले आहेत। विशाल, आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लाखो अनुयायी शिवाजी पार्कात दाखल होतात। कशा प्रकारे तयारी सुरू करण्यात आलेली आहे? प्राजक्ता, आता मी शिवाजी पार्क मैदानात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन जो आहे हा यावर्षी आहे आणि आता शिवाजी पार्क या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी जे आहेत हे 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात आणि त्यांची तयारी जी आहे ही महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून केली जाते। सद्यस्थितीला आत्ता आपण जर शिवाजी पार्कवरती जर पाहायला गेलं तर शिवाजी पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। आधीच 2 दिवस हे मैदान भरायला सुरुवात होते आणि फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून लोक जे आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जे आहेत ते येत असतात। आपण जर या तयारीचा एकंदरीत आढावा घेतला तर शिवाजी पार्कमध्ये अशा पद्धतीचे टेंट जे आहेत हे मोठे टाकण्यात आले। जवळपास ते 6 ते 7 अशा पद्धतीचे टेंट आहेत। कोणालाही वैद्यकीय गरज लागली तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा जे आहेत ह्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। नियंत्रण कक्ष जो आहे हा महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून ठेवण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आरोग्य विषयक कोणाला जर काही तक्रारी असतील
तर त्यांच्यासाठी तशा पद्धतीच्या डॉक्टर्स सुद्धा जे आहेत हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले. आत्ता जर आपण एंट्री गेटला जर पाहायला गेलं तर आपण एक अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोक जे आहेत हे मुंबईच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शिवाजी पार्क मैदान जे आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी संपूर्णपणे भरून गेलेलं आहे. सद्यस्थितीला ज्या पद्धतीनं महानगरपालिकेकडनं व्यवस्था करण्यात आलेली आहे, व्यवस्थेबाबत सुद्धा समाधान जे आहे हे अनुयायांकडनं व्यक्त करण्यात आलेलं आहे. आणि सद्यस्थितीला सध्या शिवाजी पार्क या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच विशाल, मोठी गर्दी या दिवशी देखील पाहायला मिळणार आहे. धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.